नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मी जाऊन भेटू द्या ना. एक वकील म्हणून नाही, माझा मित्र म्हणून जा. तू मदतच करायला गेला होतास, तिने गैरफायदा घेतलाय तुझ्या आणि विक्रांतच्या मैत्रीबद्दल आणि त्यांनी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलं. नको काळजी करूस, मी वाड्यातही होते, इथेही आहे. प्रियाच्या केसालाही धक्का लागणार नाही. बरं वाटतंय आता मुन्ना? दादा, तुला वाटत असेल ना की त्या दिवशी मी उगाच सुलेखाकडे गेले. मी असं विचारलंय तुला? नाही, पण तरी असं काही नाहीये मुन्ना, आणि हा विचार सुद्धा करू नकोस. तुझं काही चुकलं असं नाही वाटत आहे मला. तुझ्या मनातला राग आणि तुला बसलेला धक्का याचा एकत्रित परिणाम होता तो. तुझ्या जागी मी असतो तर मीही असाच वागलो असतो. रादर असा मी वागलोय सुद्धा. तो अभिमान कोर्टापर्यंत पोचला नव्हता तेव्हा असो. मला एक सांगशील म्हणा, हे विक्रांतचं हे असं अचानक नाहीसं होणं यामागे सुलेखाचं आहे असं का वाटलं तुला? म्हणून मी हे विचारतोय यामागे मी तुझ्यावर संशय घेतोय असं समजू नकोस, कारण मलाही सुलेखाचा संशय लागलाय आता, म्हणून मी विचारतोय. दादा, एखादा माणूस आपल्याला जर खूप त्रास देत असेल आणि तो अचानक नाहीसा झाला तर आपल्या मागचं शुक्ल काष्ठ गेलं म्हणून बरं वाटायला हवं ना. मग विक्रांत नाहीसा झाल्यानंतर सुलेखा विक्रांतला का शोधत होती? माझ्यासाठी तर नक्कीच नाही. सुलेखा विक्रांतला शोधत होती? तुला कोणी सांगितले? कुसुमात्या. कुसुमात्याच गेली होती सुलेखाला हे सांगायला की विक्रांतची बदली झाली. आणि दादा, विक्रांतची बदली झाली त्यानंतर लगेच हा ऍक्सिडेंट झालेला नाहीये. ही बातमी आधी सुलेखापर्यंत पोहोचली, मग ऍक्सिडेंट झालाय. पण सुलेखा तर इथे होती आणि त्याची बाईक तिथे कोकणात कशेडी घाटात सापडली ना. सुलेखा हे करू शकते. म्हणजे आपण सुलेखाच्या घरून निघालो तेव्हाही मला कळत नव्हतं की मी कुठे चालले, काय करते. आणि तेव्हाही सुलेखा माझ्या बरोबर नव्हती.
मलाही हेच तुला विचारायचं आहे. तू सुलेखाकडे गेली होतीस तर नक्की काय झालं होतं? माहित नाही दादा, म्हणजे मेंटल ब्लॉक आल्यासारखं झालं. समोर सगळं दिसत होतं पण तरीही सगळं अनोळखी वाटत होतं. माझं मलाच कळत नव्हतं की नक्की काय होतंय. माझी खात्री आहे विक्रांतच्या बाबतीतही असंच झालं असणार. पण माझं नशीब, तू तिथे आलास आणि मी वाचले. विक्रांतच्या नशिबात मुन्ना, जाऊ दे. तू आता सुलेखाचा विचार सुद्धा करू नकोस. पण यापुढे सुलेखाकडून तुला धोका असा संशय जरी आला ना तरी लगेच मला सांग. माझ्या मुन्नाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. आता थोडा वेळ आराम कर जाऊ. वसुला, तुला खरं सांगतो, कधी एकदा घरी येतो असं झालं तुम्हाला. कसं झालं सेमिनार? अप्रतिम, स्मॅश हिट एकदम. येस, थँक्यू. तुम्ही थोडासा आराम तरी करायचा आणि मग बोलवायचं की सगळ्या. अगं नाही ग, मला सहसा करमत नाही. मला बाबा, हे काय तुम्ही सेमिनारला गेला होतात की खरेदी करायला? अरे काय झालं सांगू, सेमिनार मध्ये लवकर संपायचं, मग उरलेल्या वेळात करायचं काय? खरेदी सगळ्यांसाठी. बापरे. एक मिनिट. सगळ्यात आधी आईसाठी. अहो, मला येस, बघ बघ. एवढं काय आणलं तुम्ही? तुमची तरी कमालच आहे बाई. अरे वा, पैठणी काय? तू एक काम कर, प्रियाच्या लग्नामध्ये हीच दिस, मग त्यावेळी ऍडिशनल खरेदी नको ना. हो हो. हे आपणासाठी. माझ्यासाठी? येस. वाव, काय ओ, वा, मस्त आहे. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. व्हेरी गुड. ऐकत नाही तुम्ही. बरं, आपली हे कुठे कुसुम? हा, त्या देवळात गेल्यात. त्यांना काय? अच्छा, देवळात गेलोय. अगं, तिच्या निमित्ताने नाशिक जवळची सगळी तीर्थक्षेत्र मी जाऊन आलो. खरं की काय? प्रसाद घेऊन आले तिच्यासाठी. देते. नो प्रॉब्लेम, तिला देऊन टाक. शुभ्रा, एक मूर्ती आणली तुझ्यासाठी. अगदी योगायोगाने सापडली मला. ती गोष्ट मी तुला नंतर सांगेन. कृष्णाची मूर्ती खूप छान आहे बाबा. आवडली? व्हेरी गुड. प्रिया, एक मिनिट. हा, येस, अत्तराची बाटली आहे. अगं काय झालं हिला? नाही, मी नंतर सांगते. आणि बाबांसाठी? अरे, बाबासाठी आणलं ना. अरे, बाबा कुठे आहेत? त्यांना आत्ताच डोळा लागलाय. बा, ठीक आहे. बाबा उठले की मी स्वतः जाऊन त्यांना सरप्राईज देईन. हा? चला मग मी फ्रेश होतो. कडकडून भूक लागली मला. काहीतरी असं ना, 2 घास. सगळं तयार आहे. व्हेरी गुड. आलो मी, फ्रेश होतो. प्रिया, हो, एक्सक्यूज मी, जरा तुमच्याशी नंतर बोललो तर चालेल का? ओके, थँक्यू व्हेरी मच. बोल शेखर, काय झालं? मी तिथे सकाळी पोहोचलो.
आणि तिकडे गेल्यावर बाकी सगळं राहू देत. काय बोलणं झालं ते सांग. मी थेट तिच्या डॉक्टरांशीच बोललो. काय म्हणाले? त्यांचं हेच म्हणणं होतं की तिनं सध्या तिच्या पालकांसोबत राहणं जास्त गरजेचं आहे. बघितलंस? सांग सांग तिच्या प्रिन्सिपलना, तिच्या रेक्टरना, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या त्या कायद्याला, तिच्या आईला. स्वतःला आई म्हणवते ती. कम ऑन विराज, डोंट लूज युअर टेम्पर. आय कांट शेखर, आय कांट. हे बघ, पर्सनल गोष्टींना लिगल गोष्टींमध्ये अडकवू नकोस. मी अडकवतोय का ती अडकवते? आणि का तर मी पिऊला भेटलो तर तनिष्का कशी आहे हे तिला कळेल म्हणून? शेखर, मी एका जबाबदार पालकासारखं वागण्याचा प्रयत्न करतोय, पण ती मात्र बेजबाबदारपणेच वागते. तू मला काही बोलू देणार आहेस का? जाऊ देत. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट दोज युजलेस पीपल. पिऊ भेटली. मला त्यांनी तिला भेटू दिलं नाही. का? त्यांना परमिशन नव्हती. अरे पण त्यांचा वाद माझ्याशी आहे ना, तुझ्याशी नाही. यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द लॉ. देन व्हॉट इज देअर प्रॉब्लेम? तो मी तुझ्यासाठी आहे, बट फॉर देम आय एम युअर रिप्रेझेंटेटिव्ह. त्याचं काय? दिस इज रिडिक्युलस शेखर. अरे पिऊला काय वाटत असेल आता? तिला असं वाटणार नाही ना की तिने मला कळवलं आणि मी काहीच केलं नाही. आणि जर तिला असं वाटलं नाही तर तनिष्का तिला जाणीव करून दिली याची. पिऊला असं नाही ना वाटणार की मी तिचा विचारच करत नाही? का तिला असं वाटत असेल की स्टॉप इट विराज, जस्ट स्टॉप इट. नसत्या शंका कुशंका काढू नकोस. अरे एक भेट झाली नाही म्हणून सगळं संपलेलं नाहीये. अजूनही पर्याय असतील, आपण विचार करूया. यू रिलॅक्स. गुड जोक ना? दॅट्स इट. अशीच हसत राहा. आणि तुला जर का पुन्हा हसायचं असेल तर मला फोन कर, मी आणखीन एक छान जोक सांगेन. चल निघतो. स्वप्नील, थोडा वेळ थांबशील? ऑफकोर्स प्रिया, बोल. आणि विचारतेस काय? ऑर्डर कर. माझ्या मनात केव्हापासून एकच एक विचार चाललाय. मग तू असं घोळवट ठेवू नकोस. बोलून टाक. हे जे काही चाललंय ते बघून असं वाटतंय की तुझ्या आणि माझ्या आयुष्यात किती साम्य आहे. साम्य? तुझ्या आयुष्यात क्षिप्रा होती, पण तुम्ही दोघं जण आयुष्यभरासाठी एकत्र येण्यापूर्वीच ती निघून गेली. आणि आता माझ्या बाबतीत जे काही चाललंय, म्हणजे बघ ना, विक्रांतचं माझ्या आयुष्यात येणं, त्याचं असं एकाएकी निघून जाणं, बघ ना, म्हणजे क्षिप्रा सुद्धा सुलेखाचा शोध घेत होती, विक्रांत सुद्धा सुलेखाच्याच मागावर होता. त्यामुळे प्रिया, क्षिप्रा तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली. आणि बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असतील तर
विक्रांत सुद्धा माझ्या आयुष्यातून कायमचा. काय कसला विचार करतेस तू प्रिया? का उगाच सगळ्या गोष्टींना स्वतःच्या मनाची लॉजिक्स लावतेस? कसली मनाची लॉजिक्स? असंच घडत नाहीये का? नाही. एक दोन गोष्टी सारख्या दिसल्या म्हणून पुढचं सगळं भविष्य तूच ठरवणार आहेस का? तू ज्योतिषी आहेस का? प्रिया, एक मोठी गोष्ट सारखी नाहीये आणि ती म्हणजे अजून विक्रांतची बॉडी मिळालेली नाहीये. कम ऑन प्रिया, अगं तो विक्रांत आहे. मागच्या वेळी तो असाच नाहीसा झाला होता आणि परत आल्यावर त्यांनी काय केलं माहितीये ना? तू असा का नाही विचार करत आहेस की ही स्टील अलाइव्ह? येस, आणि कदाचित हाही त्याचा एक प्लॅन असेल. आणि आणखीन एक फरक आहे, त्यावेळी मला समजवायला, आधार द्यायला कोणीही नव्हतं, कारण आपण बोलत नव्हतो ना. पण आता तुझ्या बरोबर एक माणूस खंबीरपणे उभा आहे, तुझा बेस्ट फ्रेंड स्वप्नील. स्वप्नील का? स्वप्नील, एक काम करशील? जरा ममांना जाऊन भेटशील? मला त्यांची खूप काळजी आहे. काळजी? ओके, बघू काळजी दाखव मला जरा. अरे हो, एक मिनिट, एक मिनिट. आता मी तुला हिप्नोटाइज करतोय. लुक इन टू माय आईज, लुक इन टू माय आईज. येस, आता तुला फक्त माझा आवाज ऐकू येतोय. तुला जगातलं दुसरं काही आठवत नाहीये. प्रिया, तुझी काळजी तू मला दिलीस. काळजी करायचं काम आता माझं आहे. तू फक्त आराम करायचं काम करायचं. प्लीज. काय झालं? माहित नाही. इट्स ओके. मी फक्त जोक करतो. बस मी त्यांना भेटून आल्यावर तुला फोन करतो. हा, बाय बाय. अरे वा, आज लवकर आटपलं. हो, बसू ना. आपलं माणूस आपल्या जवळ नसलं की चुकल्यासारखं वाटतं ना. आज कितीतरी वर्षांनी मी घरापासून, तुझ्यापासून असं दूर गेलो होतो. घरी आपलं कोणीतरी वाट पाहतंय. हे फिलिंगच घराकडे परतवण्याची ओढ वाढवते आपली. अशा दिवसातच कळतं आपल्या जवळचं माणूस आपल्या किती जवळ आहे ते. प्रियाला काय झालंय? मी आल्यापासून पाहतोय तरी चेहरा उतरलाय. आधी किंवा कुसुम बरोबर काही वाजलं नाही ना? नाही, तसं काही झालं नाहीये. पण मला जे याच विषयावर तुमच्याशी जरा बोलायचंय. काही सिरियस नाही ना? आता ते आपण कशा अर्थाने घेऊ त्यावर आहे सगळं. तू मला नीट सांगणारस का काय झालं ते? हो, त्या विक्रांत भोसलेची बदली झाली आणि त्यानंतर तो कुठे आहे काहीच कोणाला माहिती नाही अजून. हा पुन्हा विक्रांत भोसले आहेच? त्याचा पत्ता नाही लागत. पण हिला नाही, माझंही हेच मत होतं, म्हणून मी तिला ओरडणार होते. पण
बाबांनी मला नंतर जे सांगितलं ना ते ऐकल्यावर मला असं वाटायला लागलं की आपण उगीच विक्रांतच्या बाबतीत चुकीचा सूर धरला होता. म्हणजे अहो विक्रांतची बदली झाली ना ते त्यांनी आधीला सोडून दिलं म्हणून झाली असं बाबा म्हणाले. आणि बाबा काही उगीच कुणाविषयी असं सांगणार नाही. तो माझ्याशी जे वागला ते सरंजामींच्या हातचं खेळणं झाला होता तो. त्याच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड होती ती असं बाबा म्हणत होते. तरी सुद्धा कुठेतरी अहो क्षिप्रा गेली ना त्यानंतर प्रियाने सुलेखावर आळ घेतला होता. तर ह्यानेच या भोसलेने धाडस करून तिला अटक केली होती. तेव्हाही सरंजामेच आडवे आले आणि आपण उगीच विक्रांतला दोष देत बसलो ना. तुम्हाला माहितीये चंदूमध्ये त्या पुण्याच्या प्रकरणात गुंतला होता ना तर त्या प्रकरणात कुणीतरी आधीला अडकवायचा प्रयत्न करत होतं.